मला ऑडिशन द्यायची भीती वाटते. अजून पण मी ऑडिशन देताना मला भीती वाटते. माझं ऑडिशन कधीच चांगलं होत नाही. की आईच्या कुशीमध्ये रात्री शिरून झोपायला मला अनेक वर्ष आवडायचं. मला आई कॉलेजमध्ये जाईपर्यंत बरं व्हायची. की सकाळी उठून स्वयंपाक करायचा, आरीनला बघायचं, हे करायचं, जेवण करायचं, बॅगा सगळ्या पॅक करायच्या, शूटिंगला जायचं, मेकअप करायचा ऑन द वे, छान छान सीन करायचे, परत यायचं, परत सो माझं हे रुटीन डिस्टर्ब झालं होतं. सो ओके, 20 वर्षाची आधी ती 2 सीरियल्सना 24 तास काम करायची, आता नाही होते. सो जेव्हा ठरवलं की आता परत काम सुरू करूया डेली सोप, एकतर मला भीती वाटत होती, मला मुळात डेली सोप जमेल की नाही. तर आदल्या दिवशी इव्हन मुरांबाच्या शूटिंगच्या आदल्या दिवशी मी खूप रडले, की मला जमेल की नाही, मला येईल की नाही, मला परफॉर्म डायलॉग्स लक्षात राहतील की नाही. माज करायला जाते मी, फक्त माज करायला जाते. मला कॉफी माझ्या त्या खुर्चीवर बसून मग इतका नवऱ्याला त्रास देते, काम सगळं तोच करतो. मला असं वाटतं की इतक्या लावणाऱ्या पिक्चर मध्ये अरे ही आधी ती आली, असं काम मी कधी केलं नाहीये की हाऊसफुल कॉमेडी पिक्चर. तर मला ते मसाला फिल्म करायची, हाऊसफुल वाली मसाला फिल्म करायची. वादळवाट करत असताना तो ट्यूमर डिटेक्ट झाला, आवाजच गेला बोलताना. मैं आपके बारे में अच्छा भी नहीं सोचता, मैं आपके बारे में बुरा भी नहीं सोचता, मैं आपके बारे में सोचता ही नहीं, क्योंकि आप मेरे लिए इम्पॉर्टंट ही नहीं हो. प्रोड्यूस करायचा आहे आणि मला डिरेक्ट करायचं आहे. कारण मला असं वाटतं ऍक्टर म्हणून मी उजवी डावी असेन, मला माहिती नाही, पण मी डिरेक्टर म्हणून ना तुमच्याकडनं बोलून तुमचा साजेसा परफॉर्मन्स काढून घेण्याची नॅक माझ्याकडे आहे असं मला वाटतं. तो कुठल्या तरी आजाराच्या रूपातच रिॲक्ट होतो. म्हणजे मग घशाचा त्रास झाला कारण मी एक्सप्रेस नाही व्हायचे, मग पोटाचा त्रास झाला. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. आपण नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं शक्ती टॉक हा कार्यक्रम करतोय आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध महिला कलाकारांना भेटतोय, ज्या अभिनेत्री देखील आहेत किंवा अभिनयासोबत त्यांची पॅशन, त्यांची वेगवेगळी आवड देखील जपतायत. या सगळ्यामध्ये एक अशी अभिनेत्री जी हेल्थ इश्यूज असेल, तिच्या सगळ्या आयुष्यातले चढ-उतार पार करत सातत्यानं अभिनय क्षेत्रामध्ये उत्तम उत्तम काम करताना दिसते. अभिनेत्री आदिती सारंगधर बद्दल बोलते मी. आणि या शक्ती टॉकच्या निमित्तानं मला असं वाटतं या कार्यक्रमाचं नाव तिला चक्कल बसतं. कारण ज्या शक्तीने ती या सगळ्या गोष्टी पार करत तिचं काम जे आहे ते करते, ते खरंच मोटिवेशन आहे आपल्या सगळ्यांसाठी. सो ती जर्नी मी आज आदितीकडनं सगळी जाणून घेणार आहे शक्ती टॉकच्या निमित्तानं. आदिती, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुला. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि खूप सुंदर दिसते आज युजल. थँक्यू सो मच. आदितीला भेटून कायमच छान वाटतं. कायम सकारात्मक ऊर्जा मिळत असते. तुला सकारात्मक ऊर्जा कुठून मिळते आदिती? मला रोज भेटणाऱ्या वेगवेगळ्या माणसातून एनर्जी मिळते. कारण आता मी खूप वर्षानंतर पुन्हा टेलिव्हिजन करायला लागले आणि माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा मी घरी असते ना तेव्हा थोडीशी अशी थकलेली, घरी बसून काही काम नसतं खरं तर आपल्याला, आपण आरामच करत असतो, घरातली काहीतरी बेसिक कामं करतो, पण तेव्हा माझी एनर्जी खूप अशी डाऊन असते. पण जसं मी खूप हेक्टिक आयुष्य जगायला सुरुवात करते, रोज वेगवेगळ्या माणसांना भेटायला सुरुवात करते, मला वाटतं एव्हरी वाईब आय टेक. म्हणजे सगळ्यांकडे पॉझिटिव्ह वाईब्स असतात, निगेटिव्ह वाईब्स असतात. मी सगळ्यांच्या पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन पुढे चालत राहते असं मला वाटतं. त्यामुळे सगळ्या आजूबाजूच्या लोकांची एनर्जी मला मिळते आणि ऍट द एंड ऑफ द डे आय एम स्टील एनर्जेटिक. वाह! सुपर. पण टेलिव्हिजन बद्दल काय मॅजिक आहे? कारण जेव्हा केव्हा तू टेलिव्हिजन करते ना, तू ज्या पद्धतीनं ते प्रेझेंट करत असते, अगदी सुरुवातीपासूनच वादळवाट असेल, दामिनी, या सगळ्या गोष्टी असतील. पण आता मुरंबाच्या निमित्तानेही ते एक वेगळं कॅरेक्टर. व्हॉट इज टेलिव्हिजन फॉर यू? जेव्हा तू टेलिव्हिजन करत असते? आई थिंक टेलिव्हिजन मेरी पहचान है. कारण मला पहिली ओळख टेलिव्हिजनच्या मार्फत मिळाली. म्हणजे एकांकिका तर डेफिनेटली आहे, नाटक डेफिनेटली आहे, पण लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आपण खूप चांगलं काम करत राहतो. अनेक फिल्म्स मधनं करतो, नाटकातनं करतो, आता आलेत तर वेब शोज मधनं करतो. पण टेलिव्हिजन हा सोपा मार्ग आहे कारण तो तुमच्या घरात असतो, क्लिकवर अवेलेबल असतो, तुमच्या मोबाईलवरती पण टेलिव्हिजनचे अनेक शोज अवेलेबल असतात आणि लोकांशी माझ्याशी झालेला कनेक्ट टेलिव्हिजन थ्रू आहे. म्हणजे फिल्म्स तुलनेत मी कमी केल्या, पण मला असं वाटतं की टेलिव्हिजननी मला सिक्युरिटी दिली, परफॉर्मन्सची सिक्युरिटी दिली. पण आता मला मी तुला खरं सांगते, ऑडिशन दिलेलं कुठलंही काम मी सिलेक्ट होतेच असं नाही. मला ऑडिशन द्यायची भीती वाटते. अजून पण मी ऑडिशन देताना मला भीती वाटते. माझं ऑडिशन कधीच चांगलं होत नाही. मग ते ऑडिशन दिल्यानंतर मी त्याच्यावर चर्वण करत राहिली आणि परत मी फोन करून सांगितलं की आपण अजून एक करूया का? मग ते दुसऱ्यांदा केलेला माझा कॉन्फिडन्स जरा जास्त असतो आणि मग ते काम मी चांगलं करते असं मला नेहमी वाटतं. की जेव्हा मला ते प्रेशर असतं ना, तर सुदैवाने
आत्ता अजून तरी मराठी टेलिव्हिजनला मला ऑडिशन द्यायला लागत नाही, पण हिंदी टेलिव्हिजनला समजा लागलं तर माझं सिलेक्शन आतापर्यंत झालेलं नाही अगं. 1-2 वेळाच झालेलं आहे. तर मला ती भीती आहे की अजूनही की मला ऑडिशन देतोय आपण हे असं डोक्यात ठेवलं ना की तो परफॉर्मन्स होतोच असं नाही. मग परत आपल्याला थांबा मला थोडासा वेळ द्या, अजून एकदा करूया. मग ते छान होतं. सो येस टेलिव्हिजन इज लॉट ऑफ चॅलेंजेस कारण वेगवेगळ्या टेलिव्हिजन मधला परफॉर्मन्स पण त्याचं व्हेरिएशन होत गेलंय ना. पूर्वीचा परफॉर्मन्स बदलत आता गेलाय. बदलत गेलाय. टेलिव्हिजनचा परफॉर्मन्स वेगळा आहे, नाटकाचा परफॉर्मन्स वेगळा झाला. म्हणजे एक सॅग्रिगेशन केल्यासारखं वाटतंय. वेब शोज मधला परफॉर्मन्स वेगळा आहे. तर मला असं वाटतं की आतापर्यंत टेलिव्हिजन करताना मला मजा आली, समाधान मिळालं आणि लोकांनी माझ्या सगळ्या कामांना चांगली, वाईट पोचपावती दिली. नक्कीच. पण या सगळ्यामध्ये मूल झाल्यानंतर तू घेतलेला तो ब्रेक असेल, त्यानंतर केलेला कमबॅक किंवा हेल्थ इश्यूज या सगळ्यामध्ये कुठेतरी आणखीन बऱ्याच गोष्टी जिथे उत्तम अभिनेत्री अदिती सारंग जर आम्हाला आणखीन बऱ्याच प्लॅटफॉर्मवर आणखीन ते एक्सप्लोर करायचं त्यामुळे येस. राहिलं त्या काळामध्ये? आय एम स्टिल यंग राहिलं कशाला? आपण करूया अजून एक्सप्लोर. पण येस बाळ झाल्यानंतर मी तुलनेत कमी ब्रेक घेतला. पण आता मधल्या काळात बाळ जेव्हा लक्षात यायला लागलं, समजायला लागलं, की बाबा आता आईबरोबर वेळ घालवायला पाहिजे, क्वालिटी टाईम. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की दोन्ही नाही सांभाळता येते आपल्याला किंवा माझ्याकडे सपोर्ट सिस्टीम तुलनेत कमी होती. कारण सुहासला माझ्या नवऱ्याला आई-वडील नाहीत, माझे आई-वडील नाहीत. त्यामुळे आई-बाबांकडे बाळ आहे आपलं. ही एक सिक्युरिटी असते ना, ती दोघांच्या ह्याच्यात नव्हती. त्यामुळे त्या पॅल्पिटेशन सगळ्या बायकांनी ज्यांनी सांभाळलं त्यांनी चांगल्या पद्धतीनेच सांभाळायचा प्रयत्न केला. पण शेवटी आपली आई ही आई असते ना आणि मला बरोबर. असं वाटतं, की आईच्या कुशीमध्ये रात्री शिरून झोपायला मला अनेक वर्ष आवडायचं. मला आई कॉलेजमध्ये जाईपर्यंत भरवायची. त्यामुळे मला ते भरवणं ही एक सिक्युरिटी वाटायची. ते म्हटलं आपण आपल्या मुलाला त्या छोट्या-छोट्या सिक्युरिटीज द्यायला कमी पडतोय का? म्हणजे मी खूप विचार करते आणि खूप मायक्रो लेव्हलला विचार करते, जेव्हा मी करते तेव्हा. तर माझ्या असं लक्षात आलं, की नाही, नाही आपला मुलगा खेळतोय, हसतोय, अभ्यास करतोय, त्याच्या आवडत्या लोकांशी बोलतोय. पण अ, तो माझ्यासारखा असा का नाहीये? म्हणजे अच्छा. बाय नेचर सुहास असा थोडासा शांत आहे किंवा थोडासा असा जास्त मॅच्युअर्ड आहे असं मला वाटतं किंवा असा मितभाषी आहे वाटतं. म्हणजे ते जरी त्याच्यामध्ये आरीनमध्ये त्या जरी क्वालिटीज आलेल्या असल्या, तरी सुद्धा मला त्याच्यामध्ये ना असं काहीतरी काहीतरी कमी जाणवत होतं. मी म्हटलं काहीतरी गडबड आहे. मी म्हटलं ती बारीक-बारीक सिक्युरिटी द्यायला आपण कमी पडतोय का? म्हणून मी येऊ कशी तशी मी नांदायला नंतर ठरवून 3-3.5 वर्ष घरी बसायचं ठरवलं. ॲक्चुअली सुरुवातीचे इतकी भांडणं झाली माझी आणि आरीनची, की मला घरी राहायची सवय नाही. त्यामुळे मला आयडियल वाटायला लागलं ना, की सकाळी उठून स्वयंपाक करायचा, आरीनला बघायचं, हे करायचं, जेवण करायचं, बॅगा सगळ्या पॅक करायच्या, शूटिंगला जायचं, मेकअप करायचा ऑन द वे, छान-छान सीन करायचे, परत यायचं, परत सो माझं हे रुटीन डिस्टर्ब झालं होतं. आणि अच्छा. माझा प्रॉब्लेम काय आहे ना, कुठल्याही रुटीनमध्ये मी बसल्यानंतर ते चेंज झालं ना, तर मला ॲडजस्ट व्हायला खूप वेळ लागतो. म्हणजे पटकन अच्छा चला हां. त्यामुळे माझी ना चिड ना आपोआप स्वतःवर निघायला लागते, घरच्यांवर राइट. निघायला लागते. तर मला घरी बसल्यानंतर ते सेट व्हायलाच वेळ लागला गं. पण नंतर-नंतर मला मजा यायला लागली. कारण मला हळू मुलामध्ये होणारे बदल. मग मी काउन्सिलिंगचा एक बारीक कोर्स केला, चाइल्ड काउन्सिलिंगचा. कारण बऱ्याचदा असं असतं, की आपण असं लक्षात आलं, की आपण मुलांना जे कम्युनिकेट करतो ना, कम्युनिकेट करायची पद्धतच आपली चुकते पेरेंट्स म्हणून. म्हणजे बऱ्याचदा मुलांचं बरं. चुकत नसतं. आपण त्यांना म्हणतो 5 मिनिटं थांब, हां 5 मिनिटं थांबा मी आले. तर ते 2 वर्षाचं मूल 1-1.5 मिनिटांनी परत येतं आणि म्हणतं, की तेवढे "चल पेशन्स. ना आपल्याकडे, मला खेळायला चल." मी म्हणते, "थांब ना 5 मिनिटं थांब मी आले." परत 30 सेकंदांनी येतं, "झाली ना 5 मिनिटं." तर आपल्या असं ना आपली चिडचिड होते, की "काय तुला सांगितलं ना 5 मिनिटं." पण त्या बिचाऱ्या मुलाला घड्याळ कळतंय का? नाही. 5 मिनिटं म्हणजे काय ह्याचं त्याला आकलन होतंय का? नाही. अगदीच मग नाही. तू विचार कर, की ही ॲक्टिव्हिटी 10 मिनिटाची आहे ना साधारण. मग तू ही ॲक्टिव्हिटी दे त्याला आणि ती ॲक्टिव्हिटी पूर्ण व्हायच्या आत तू जायचा प्रयत्न कर. मग तो म्हणाला, "अच्छा 5 मिनिटाच्या आत आई आली. तिचं काम तिने बाजूला ठेवलं." सो दॅट सिक्युरिटी, दॅट इम्पोर्टन्स हा प्रत्येकाला हवा असतो. तर मी 4 लोकांमध्ये आले आणि मला कोणी इम्पोर्टन्सच दिला ना, तर मला वाईट वाटतं ना. मला कोणतरी येऊन म्हणाल, "छान दिसतेस तू. अगं तुझं काम मी बघितलं." मला समाधान वाटतं ना. राइट. तर तो इम्पोर्टन्स आपल्या लहान मुलांना हवा असतो आणि पेरेंट्स म्हणून ना द्यायला ना आपल्या लक्षात येत नाही, की कारण आपल्याला तो लहानपणी कदाचित कधी मिळालेला मिळालं नसतो नसेल. आणि आपल्याला ते जाणवलंही नसतं. कारण आपल्याला एक भाऊ असतो, एक बहीण असते, एक आत्या असते, काका आईने नाही दिला तर काका देईल, काकांनी नाही दिला तर आजी देईल. अगदी. सो आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल होते. दुर्दैवाने किंवा सुदैवाने.
आजकालच्या मुलांकडे ना ती ऑप्शन्स अवेलेबल नाहीयेत. त्यामुळे आई आणि वडील या दोघांनी जर तो त्याला इम्पॉर्टन्स दिला नाही, तर त्यांना इन्सिक्युअर्ड वाटायला लागतं. हो. आणि ह्या छोट्या-छोट्या गोष्टी मी त्या पेरेंटिंगच्या जर्नीमध्ये ना, माझ्या काउन्सिलिंगच्या जर्नीमध्ये शिकले ना, आणि त्याने खूप फरक पडला यार. नाईस. पण या सगळ्यामध्ये हे मुलाला सांभाळणं असेल ते करणं, पण त्यासोबत आपली पॅशन आहे ते म्हणजे अभिनय. चिडचिड झाली. कॅमेरा समोर येणं येस. आणि त्या सगळ्यात इतके सारे हेल्थ इश्यूज मी अनेक मुलाखतींमध्ये ऐकतेय. अनेकदा आपणही बोललेलो आहोत. या सगळ्या हेल्थ इश्यूज पार करत असं खचतो माणूस. अनेकदा हो. मेंटली, फिजिकली बऱ्याच गोष्टी होत असतात. पण त्यानंतर कॅमेरा समोर उभं राहणं, आपल्या आयुष्यात काय चाललंय, आपल्या शरीरात काय वेदना होतायत ते सगळं विसरून अभिनय करणं. अरे म्हणजे मी बघ, आता पूर्वी ना सोशल मीडिया नव्हतं. त्यामुळे तू म्हणालीस त्याप्रमाणे सुरुवातीला माझी चिडचिड झाली. मग मी ऍक्सेप्टन्स इज अ की. आय एम टेलिंग एव्हरीबडी. या नवदुर्गाच्या निमित्ताने किंवा या दुर्गोत्सवाच्या तुझ्या निमित्ताने मला सगळ्या बायकांना एक सांगायला आवडेल की तुम्ही स्पर्धा करा. स्वतःशी स्पर्धा करा. पण माझी आता मध्ये एक डॉक्टर मैत्रीण आहे, जिच्याकडे मी जनरल चेकअपसाठी गेले होते. तिने मला सांगितलेलं एक महत्वाचं वाक्य आहे, की आदिती, तू गिव्ह अप नाही करत आहेस आणि गिव्ह इन पण नाही करत आहेस. म्हणजे तू हम्म. इतकी परफेक्शनिस्ट आहेस ना, की तू सतत स्वतःच्या 20 वर्षाच्या आधी ती कसं परफेक्ट करायची त्याच्याशी तू आता 45व्या वर्षी स्पर्धा करतेस, तर ती करू नकोस. कारण आता हम्म. हळूहळू गोष्टी बदलतात. हळूहळू तो ऍक्सेप्टन्स यायला पाहिजे आपल्यामध्ये, की अच्छा. इट्स ओके. 20 वर्षाच्या आधी ती 2 सिरियल्स ना 24 तास काम करायची, आता नाही होते. प्रयत्न करते पण त्याच्यासाठी धावू नकोस. हम्म. सो यू ऍक्सेप्ट अँड लेट गो. सो माझ्या वयाच्या ज्या मुली आहेत, मुली बायका आहेत, त्यांना मी सांगेन की हळूहळू आयुष्यामध्ये शरीरामध्ये बदल होत आहेत. आणि त्या निमित्ताने तुम्ही हे ऍक्सेप्ट करायला शिका की माझ्या पूर्वीसारखी मी आता नाही करू शकणार आहे, पण मला चांगलंच करायचंय. हम्म. ती स्पर्धा स्वतःशी असलेली ना, ती थोडीशी लेट गो करायला शिका. त्यामुळे तुम्ही फार आनंदी व्हाल. आणि मला मी ते डोक्यात ठेवून आता 8च दिवस झाले तिने सांगितलं, पण मी ते डोक्यात ठेवून ताजं ताजं इतकं वागते ना, मला इतकी मजा यायला लागली की लेट गो. आणि ते करून बघतो ना आपण, हो, लेट गो. तेव्हा त्याचे परिणाम दिसतात. आपल्याला ते जाणवतं, की हे येस. आपण करतोय, ऍक्सेप्ट करतो आणि त्याचे उदाहरणं, त्याचे परिणाम आपल्याला येस. त्या डे टू डे लाईफ मध्ये जाणवू शकतात. येस. पण मला हे जाणून घ्यायचंय, आफ्टर 40s अभिनेत्रीचं आयुष्य कसं असतं? काम मिळवण्याच्या बाबतीत, काम करण्याच्या बाबतीत, फिजिकली हेल्थच्या बाबतीत आणि पर्सनल लाईफ मध्ये तू कशा पद्धतीने आफ्टर 40s त्या गोष्टी टॅकल केल्या? आधी तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देते, की ब्रेक घेतल्यानंतरचा आपला चॅलेंजिंग प्रवास. तर 3-3.5 वर्षामध्ये सुरुवातीला तो ऍक्सेप्टन्स आला. मग हम्म. हळूहळू गोष्टी सेटल झाल्या. पण नंतर सुदैवाने मी नाटक करत होते. त्यामुळे स्वतःला एक्सप्लोर करायची किंवा आपल्या बुद्धीला तो गंज चढू न देणे, ती सतत तासत राहणे, हे गोष्ट माझ्या आयुष्यात ती चालू होती, कारण नाटक चालू होतं. नाटक. कुठलं तरी एक नाटक चालू होतं आणि मला असं वाटतं नाटकाच्या प्रोसेसमध्ये ना तुम्ही फ्रेश राहता. हम्म. ऍट द सेम टाइम मी आरीला वेळ देऊ शकत होते. अच्छा. कारण शनिवार रविवार प्रयोग फक्त, शुक्रवार शनिवार रविवार. हम्म. त्यामुळे पुढचे 4 दिवस मी फक्त त्याच्याबरोबर असायचे आणि नुसता तो नाही, माझ्या नवऱ्याबरोबर असायचे. मला असं वाटतं की नवरा बायकोचं नातं असतं ना, हळूहळू मूल झाल्यावरती आपल्याला असं वाटतं आपली प्रायोरिटी फक्त मूल आहे आणि मग सगळं त्याच्या भोवती फिरायला लागतं. पण एका पॉइंटला आम्हाला असं रिअलाइज झालं की आधी आपण दोघं आहोत ना, मग आलंय ते. त्यामुळे आपण दोघं एकमेकांना वेळ देऊन आनंदी राहिलो तर हे आपोआप आनंदी राहणार. हम्म. आणि दॅट इज व्हॉट वी स्टार्टेड डुईंग. वी स्टार्टेड गोइंग अच्छा. आउट ऑन डेट. We started Oh, going out on a that's nice. drive, regular basis. We started spending time together, quality time together. We started, 3 of us also started spending time together. आणि त्याने खूप फरक पडला. म्हणजे पूर्वी चल ना आरी नू चायला, मी काय ठरवलं नाही, सकाळी 7 ते 8 हा वेळ फक्त मी, आरीन आणि सुहास एवढाच असला पाहिजे. मग त्याला उठवताना बेडवर मस्ती करणे, मज्जा करणे, काहीतरी कोडं घालेल, तो ती उठवायची आणि शाळेत जायची प्रोसेस खूप स्ट्रेनस असायची पूर्वी. हम्म. आता ती इतकी आनंददायी झाली ना, ती तिघांना तो वेळ हवा हवासा वाटतो. हम्म. सो कारण तुम्ही त्या गोष्टीला एफर्ट दिले. येस, तर मला असं वाटतं आपण कुठेतरी पेरेंट्स म्हणून समजून घेण्यात कमी पडतो. अर्थात वी वर नॉट ऑन द सेम पेज, सुहास आणि मी. माझी अपब्रिंगिंगची पद्धत, त्याची अपब्रिंगिंगची पद्धत ही पूर्वी खूप वेगळी वेगळी. आहे. कारण तो एका वेगळ्या वातावरणात वाढलाय, मी एका वेगळ्या. पण अल्टिमेटली आम्ही म्हटलं की आपण एक पेजवर यायला लागतं. थोडं मी ऍडजस्ट करायला पाहिजे, नाहीतर थोडं त्याने. हम्म. तरच आपलं आपल्या दोघांचं आयुष्य सुकर होईल.
आणि मला असं वाटतं जेव्हा तुम्ही फॅमिली फ्रंटवर हॅपी असता ना तेव्हा तुम्ही काम पण हॅपीली करता. बरोबर. सो जेव्हा ठरवलं की आता परत काम सुरू करूया डेली सोप, एकतर मला भीती वाटत होती मला मुळात डेली सोप जमेल की नाही, हम्म. म्हणून मी नवीन डेली सोपची कमिटमेंट घेतली नाही. कारण 25 दिवस 30 दिवसाची मला जमेल की नाही पोटात गोळा होता. म्हटलं नवीन नको घेऊया. आणि कसं होतं मधल्या काळात मी करत नाही म्हटल्यावर मला विचारणाच होत नव्हती की ती नाही करत, ती सुट्टीवर, ती नाही करत, तू सुट्टीवर, ती नाही करत. तर मार्केटमध्ये गोष्टी फैलने के लिए टाइम नहीं लगता है. पसरतात. हा, तर मग मी म्हटलं आता मीच फोन केली की मला आता करायचंय. एकतर मनवा आहे माझी मैत्रीण, हम्म. मनवाला म्हटलं की मनवा तुला कोणी भेटलं तर सांग की मला करायचंय पण नवीन करेन की नाही माहिती नाही. हम्म. एक छोटा कॅमिओ म्हणा किंवा हे म्हणा, कारण माझा कॉन्फिडन्स कमी होता स्क्रीन फेस करायचा. खरंच सांगते, शपथ सांगते. म्हणजे 3-3.5 वर्षांच्या स्क्रीनवर मला आदल्या दिवशी इव्हन मुरांबाच्या शूटिंगच्या आदल्या दिवशी मी खूप रडले की मला जमेल की नाही, मला येईल की नाही, मला परफॉर्म डायलॉग्स लक्षात राहतील की नाही. खूप भीती होती. असं नाही की कम्प्लिटली आउट ऑफ टच होते, पण मला तू नाटक करत होतीस हो, हा. पण मला भीती वाटत होती कॅमेराची. मग मला वंदू मावशीनी दामिनी करत असताना सांगितलेलं एक वाक्य आठवतं की अच्छा. कॅमेरा हा पार्ट ऑफ द सीन आहे, एक कॅरेक्टर आहे. तो कॅमेराशी बोलायचं असतं. आणि मग ते डोक्यात ठेवून मी शूटिंगला गेले पहिल्या दिवशी, छान सीन वाचला. आणि मग त्या सीनमध्ये माझ्या पद्धतीने माझ्या कॅरेक्टरला मला जे वाटले ते फेरबदल केले. डायरेक्टरना विचारले की सुशांत आमचा डायरेक्टर आहे की असं असं करू का? त्यांनी मला ग्रीन सिग्नल. सुदैवाने टीम इतकी चांगली आहे ना हम्म. पॅनोरमाची आणि सगळे कलाकार चांगले आहेत ना, मला जी भीती वाटत होती ना ती 3-4 दिवसात मावळली. अच्छा. एकतर सुलेखा खूप जुनी मैत्रीण आहे, कॉलेज पासूनची मैत्रीण आहे ती. शशांकची माझी ओळख नव्हती. प्रतिमाताई आहेत त्याच्यामध्ये. हम्म. मला वाटतं प्रतिमाताईंबरोबर माझं आयुष्यातलं पहिलं नाटक केलं होतं, त्यामुळे त्यांच्याविषयी एक वेगळा आदर युक्त भीती होती, प्रेम होतं. सो ते छान झालं आणि माझा कॉन्फिडन्स वाढला. मी थोडीशी जाडी दिसते म्हटल्यावर डाएट सुरू केलं थोडंसं. मग आपण हळूहळू कॅमेरावर दिसायला लागल्यानंतर आपल्यातले बदल आपण हेरायला लागतो ना. आणि मला असं वाटलं जमतंय, पण ते 8 दिवसाचे हळूहळू 15 दिवस झाले, 15 चे 22 दिवस झाले, 22 ते 24 दिवस झाले. अच्छा. मग माझी धडधड वाढायला लागते की आता मला घरी वेळ देता येत नाही. मग सुदैवाने ती टीम चांगली असल्यामुळे संध्याकाळी 4 वाजता आउट टाइम देते आणि मग मी 5:30 पर्यंत घरी येऊन तो म्हणजे आता मला तो बॅलन्स जमायला लागलाय. नाईस. त्यामुळे मला आता मजा यायला लागली की त्या सगळ्या गोष्टी करता हो येतात. ग, घरी वेळ देता इट्स अ येतो आणि लर्निंग प्रोसेस. मी तुला सांगते प्रेरणा, रोज काहीतरी नवीन शिकते, रोज. नाही. पण या सगळ्यामध्ये एका ठिकाणी तू बॉस लेडी म्हणूनही जात असतेस. कारण अर्थात मी फक्त जया करायला जाते. कन्स्ट्रक्शनचा बिझनेस त्या त्या ह्याच्यात पण तू थोडं काही होईना पण वेळ देते. पण जेव्हा असं असतं ना काहीतरी आहे जिथे आपण खुर्चीत बसतो, एक कॅबिन असते. माज करायला जाते मी. अच्छा. फक्त माज करायला जाते. अच्छा. मला कॉफी माझ्या त्या खुर्चीवर बसून मग इतका नवऱ्याला त्रास देते. काम सगळं तोच करतो. हा. बिझनेस डेव्हलपमेंट तोच करतो. हा. प्रोजेक्ट तोच आणतो. रखडपट्टी तोच करतो. सगळी सगळी खरडपट्टी तोच काढतो. साईट्सवर जाऊन उभे राहणं, लोकांवर चिडणे, लोकांकडून काम करणं सगळं. कंपनी कोणाच्या नावावर आहे? त्याची ओह सही वाह! लागते ना. पण मग ती एक वेगळी मजा आहे ना. एका ठिकाणी अ, आपण असं यू आर द बॉस आणि तिथे जाऊन ते सगळीकडे. पण तुला त्या पण गोष्टीची आय एम द आवड. बॉस एव्हरीवेअर ना. घरात पण मीच बॉस आहे अच्छा. आणि ऑफिसमध्ये पण नावाला का होईना मीच बॉस आहे. मला वाटतं तू त्या बॉस लुक मध्ये छान हो दिसतेस यार, काय. पण ते इट स्टिरियोटाइप सूट्स झालंय इट यार. सूट्स इट यू. सूट्स मी. मला तर तो स्टिरियोटाइप मोडायचा आहे. मला बोलायचंय. एखाद्या गावातल्या मुलीची, साध्या मुलीची, साध्या बाईची भूमिका करायची. आणि अच्छा. अशा मी फिल्म्स काही केल्यात. पण कसं आहे त्या ठराविक काळापर्यंत चालल्या किंवा त्या बक्षीस नॉमिनेशन्स मध्ये गेल्या पण लोकांपर्यंत पोहोचल्या नाही. त्यामुळे मला असं वाटतं हे रूप माझं लोकांसमोर आलं नाहीये साध्या मुलीचं. हा. मी कन्व्हिन्सिंगली करू शकते हा. जे इंटरव्ह्यू बघतायत त्यांनी मला कास्ट करा. पण आता इतके सारे प्लॅटफॉर्म आहे, वेब सिरीज आहे, वेब शोज आहेत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून शॉर्ट फिल्म्स आणि या सगळ्या गोष्टी येतात. त्या ह्याच्यामध्ये आणखीन काहीतरी तुला मला करायचं. प्रोड्यूस करायचं आहे आणि मला डिरेक्ट करायचं आहे. कारण मला असं वाटतं ऍक्टर म्हणून मी उजवी डावी असेन, मला माहिती नाही. पण मी डिरेक्टर म्हणून ना तुमच्याकडनं बोलून तुमचा साजेसा परफॉर्मन्स काढून घेण्याची नॅक माझ्याकडे आहे असं मला वाटतं. म्हणजे मी ती नाही. कधी एक्सप्लोर नाही केली. कारण मी ना लाईफ खूप सिरियसली घेत नाही असं मला वाटतं. मी कुठली गोष्ट खूप सिरियसली घेत नाही असं मला वाटतं. आणि ती मी घेणं अपेक्षित आहे. म्हणजे आज या निमित्ताने मी हे मान्य करते आणि ह्याच्यावर काम करायला मी सुरुवात करेन तुझ्या निमित्ताने, वाव. की आयुष्यात काही गोष्टी थोड्याशा आपण सिन्सिअरिटीमध्ये कमी नाहीये.
पण हा कर लेंगे ना, देख लेंगे एक ऍटिट्यूड असतो ना, हम्म. तर तो आहे माझ्यामध्ये, की हा बघूया ना, काय पैशाची वानवा नाहीये. बाकी आयुष्य उत्तम चाललेलं आहे. तर करूया, बघूया. पण असं नाही. तुम्ही त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय ते होत नाही असं वाटतं. तर ह्या 2 गोष्टींचा मी पाठपुरावा यावर्षी करेन. म्हणजे दिग्दर्शनात आणि निर्मितीत तुला करावंसं वाटतंय. कधीतरी असं वाटतं ना, आपण वेगळ्या खुर्चीत बसून वेगळा चष्मा लावून बघूया कसं दिसतंय जग. तर हम्म. ते लावायची इच्छा आहे माझी. पण ते करत असताना तू काय विजन बघतेस? काय गोष्टीची काळजी तुला घ्यावीशी वाटते? जे तू काम करत असताना अनेक उत्तम दिग्दर्शक आणि निर्मात्यांसोबत काम केलीस. पण तुला असं वाटतं की तू त्या खुर्चीत बसल्यानंतर या गोष्टी काटेकोरपणे पाळू शिस्त शकते? येईल. माझ्या प्रोडक्शनमध्ये शिस्त येईल. कारण मी खूप शिस्तीची आहे. म्हणजे अच्छा. मी 9च्या शिफ्टला 9:15ला लोकं माझ्याबरोबर रोल करू शकतात. नाईस. मला असं वाटतं, की ही शिस्त कुठेतरी कमी पडते, प्लॅनिंग कुठेतरी कमी पडतं आणि कलाकार म्हणून सेटवर असताना माझी चिडचिड का होते? कारण प्लॅनिंग कमी पडतं. हं, मला असं वाटतं तुम्ही पेपरवर जे प्लॅन करतात तेच प्रत्यक्षात आदल्या दिवशी प्लॅन करून ठेवलेलं असेल, तर हं. तुम्हाला कमी प्रॉब्लेम्स येतील. म्हणजे प्रॉब्लेम्स येतीलच. बरं. नेचर आहे. कधी पाऊस पडू शकतो, कधी ऊन येऊ शकतं, कधी विजा कडकडू शकतात, कधी अचानक शॉर्ट सर्किट होऊ शकतं. प्रॉब्लेम्स येतील. यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर द प्रॉब्लेम्स आणि प्लॅन बी, प्लॅन सी रेडी असले ना, तर तुमचं आयुष्य सुकर होतं असं मला वाटतं. सो हं. प्लॅनिंग इज द की. वाह! आणि वी वूल्ड लव्ह टू म्हणजे तुला त्या रूपात बघणंही महत्वाचं ठरेल आणि आम्हाला मला पण आवडेल. मला तू पण काहीतरी छान काय-काय वेगळं कंटेंट घेऊन येशील. पण सध्याच्या ह्याच्यामध्ये तुला कोण इम्प्रेस करतंय? टेलिव्हिजनवर अनेक ॲक्टर्स आहेत. इतकी उत्तम नाटकं सुरू आहेत. अनेक हाऊसफुल प्रयोग आहेत. तू इतकं छान उत्तम नाटक करते. आस्ताद सोबतचं ते असेल किंवा अनेक चित्रपट आहेत. तुला काय इम्प्रेस करते या सगळ्या कंटेंटमध्ये तू सगळ्यात जास्त काय बघतीयेस? किंवा तुला कोणती गोष्ट आकर्षित करते या मराठी कंटेंटमध्ये? मला मी नाव घेऊ शकते का आता? एक प्लॅटफॉर्मवरचीच एक सीरीज आहे. शाहरुख खानच्या मुलाने दिग्दर्शित केलेली. आता त्याचं नाव घ्यायचं की नाही माहिती नाही. पण मी आता ती बघते आणि मला असं वाटतं की जग वेगळं आहे आणि जगाकडे या अँगलमधनं पाहिलं पाहिजे आणि फार इंटरेस्टिंग आहे हां, ते जग. त्यानंतर मला आता साबरबोन पाहायची आहे. हां, ऐकलंय खूप छान आहे. हो. नुकतीच दशावतार सुंदर फिल्म. पाहिली. सो हं. मला असं वाटतं की समाधान वाटतं की आपला सिनेमा, म्हणजे सिनेमा आपला आहे ना, नाटक आपलं आहे. हं. कारण मी त्याचा भाग आहे. माझ्या माझ्या फॅमिलीचं प्रोग्रेस होताना पाहून मला खूप समाधान वाटतंय. आणि एक पर्टिक्युलर आर्टिस्ट नाही किंवा एक पर्टिक्युलर कलाकृती नाही, पण सगळ्यांचं चांगलं चाललंय. म्हणजे नाटकं तू तिथं मी म्हणा किंवा शिकायला गेलो एक म्हणा किंवा भूमिका म्हणा, या सगळ्याच फ्रंटवर सगळ्याच गोष्टी चांगल्या चालू आहेत असं पाहिल्यानंतर ना मी या फॅमिलीचा एक भाग असल्याचं समाधान वाटतं. पण आता त्या फॅमिलीचा एक महत्त्वाचा भाग व्हायचा प्रयत्न करेन. नक्कीच. पण चित्रपटांमध्ये आणखीन काय एक्सप्लोर करू पाहतेस? काय पद्धतीचे मला ऑफर? सुरुवात आधी ना आपण स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी शॉर्ट फिल्म करणार आहे मी एक डायरेक्ट अच्छा. लवकरच आणि बघूया आपल्याला आपलं विजन आपल्याला जे आनंददायी वाटतं ते लोकांना वाटतं का याचा हं. आढावा घेणं पण गरजेचं असतं ना कारण कधी कधी अनेक गोष्टी मला आवडतात पण त्या मला आवडणाऱ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतायत का किंवा मला हव्या तशा पोहोचतायत का किंवा तेवढ्या इम्पॅक्टफुली पोहोचतायत का हं. पोहोचल्यानंतर त्याच्यावर लोकांचं चरवण होतंय का लोक असं एक दोन पावलांमध्ये त्या विसरून जातात आणि त्या लक्षात राहण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे अशा खूप प्रश्नांची उत्तरं मला एका छोट्या प्रोजेक्टमधनं शोधायची आहेत आणि ती शोधल्यानंतर नक्कीच मोठं करणार मी काहीतरी. अर्थात आणि आम्ही अगदी आधीपासून बघत आलेलो तुझा सगळा प्रवास असेल. किती उत्तम अभिनेत्री म्हणून तू कायम सातत्याने विविध भूमिका केलेल्या आहेस. पण ते असतं ना, की एक असा चित्रपट मिळाला पाहिजे, की एक अशी भूमिका पुन्हा एकदा अ, विविध पुरस्कारांची रांग अदितीकडे लागली पाहिजे. काय वाटतं तू मिस करते तो फेज मिस करते? मी सांगू जेव्हा तुला. आदिती सारंग हं. एक ब्रँड होता. हो. हो, ऑफकोर्स प्रत्येकाच्या आयुष्यात एक फेज येते ना, जेव्हा हं, तुमचे खूप छान करत असता तुम्ही, फायनान्शियली चांगलं करत असता, पब्लिसिटी वाईज चांगलं करत असता, काम वाईज चांगलं करत असता. हं. तर मला असं वाटतं सुदैवाने पुरस्कार अनेक मिळाले. सगळे बऱ्यापैकी सगळे पुरस्कार मिळाले. चित्रपटाच्या बाबतीत थोडंसं मला असं वाटतं एक्सप्लोर नाही केलं स्वतःला मी चांगल्या पद्धतीने. ते ते करायला पाहिजे. मी ते मिस पण मला असं वाटतं की बक्षिसं देणारा चित्रपट चालेल, मी करीन. पण मला असं वाटतं की
शिट्ट्या लावणाऱ्या पिक्चर मध्ये अरे ही आदिती आली असं काम मी कधी केलं नाहीये नाही. की हाऊसफुल कॉमेडी पिक्चर. तर शिट्ट्या टाळ्या मिळतायत हा म्हणजे मला ते भूमिकेसाठी. नाटकाच्या बाबतीत नाही म्हणते किंवा मालिकेच्या बाबतीत नाही म्हणते. मला असं वाटतं चित्रपट मी कधी असा एक्सप्लोअर पण नाही केला. मला असं वाटतं मला मसाला फिल्म. मसाला फिल्म करायची, हाऊसफुल वाली मसाला फिल्म करायची आणि मला आय वॉन्ट टू डू इट. म्हणजे लोकांना जनरली माझ्याकडे बघून अरे ही करेल की नाही वगैरे असं वाटतं. तो आय वॉन्ट टू डू इट. अप्रोच झालेत कोणी तुला पूर्वी व्हायचे फिल्मसाठी? पण मला असं वाटतं आता ओव्हरऑल पता नाही यार. काय कॅरेक्टर साठी विचारलं जातं आदिती तुला फिल्म्सच्या बाबतीमध्ये? अशीच वुमन बॉस लेडी किंवा एक वुमन ओरिएंटेड काही असेल की ज्याच्यामध्ये स्त्री ऑलरेडी स्ट्रॉंग लिहिली आहे. हम्म. कळलं तुला? तर ती इमेज झालेली आहे माझी. मला इमेज ब्रेक वगैरे नाही करायची पण मी हेही करू शकते असं लोकांना दाखवून द्यायचंय की बाबा ये भी कर सकती हूँ मैं. हम्म. तर त्याच्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पण मी तुला म्हंटल ना आय जस्ट टेक इट सो इझी की ते प्रयत्न करण्यात मी कुठेतरी कमी पडते असं मला वाटतं. मी लोकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडते असं मला वाटतं. अच्छा. आय गेट कम्फर्टेबल इन माय ओन ककून किंवा माझ्या ओन शेल्टरमध्ये मी कम्फर्टेबल होऊन जाते आणि तेच माझा कम्फर्ट झोन मी सतत ब्रेक करण्याची गरज आहे असं वाटतं. वा. पण मला असं वाटतं तू करशील आता करेन. पुढच्या हा काळामध्ये बऱ्याच गोष्टी करतेस तर त्या हा गोष्टीही करशील आणि आम्हाला आवडेल आदितीला आणखीन विविध भूमिकांमध्ये चित्रपटांच्या माध्यमातूनही बघायला. मलाही चित्रपट करायला फिल्म्स करायच्यात आता. मला असं वाटतं की फिल्म्स करायला हव्यात. नाही. पण मी मगाशी सुरुवातीला उल्लेख केला तो म्हणजे हेल्थ इश्यूज. आरोग्यासंदर्भातल्या अनेक गोष्टी तू टॅकल केलेल्या आहेत. अनेक सर्जरीज असतील किंवा मूल झाल्यानंतरही तुला एक वेगळा डिप्रेशनचा फेज होता. या सगळ्या गोष्टी टॅकल करून अ, या क्षेत्रात उभं राहणं कारण इतकी स्पर्धा आहे म्हणजे इतके अनुभवी कलाकार असले तरी स्पर्धा आहे. हो. कारण प्रत्येक मिनिटाला सोशल मीडियावर अनेक इन्फ्लुएन्सर्स आपण बघतो. ते देखील आता कॉन्टेंटमध्ये अभिनय क्षेत्रात येऊन येस. पाहतायत. या सगळ्यामध्ये ते ते कसं टॅकल केलं? मला वाटतं खूप खूप गोष्टी तू स्वतःला पुश केलं असणार यासाठी आणि हा तो पुश काय होता आणि तो कशा पद्धतीचा होता? अम, हेल्थ इश्यूज जेव्हा तू टॅकल करत होतेस. मला असं वाटतं की मी एक गोष्ट शिकले म्हणजे मी अध्यात्माकडे किंवा अनेक अशा प्रॅक्टिसेसकडे वळले की ज्यांनी मला शिकवलं की छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात बदल करणं गरजेचं आहे, जे मी पूर्वीपासून करत होते त्या गोष्टी वेगवेगळ्या रूपात बाहेर येतात तुमच्या शरीरातून. की मला असा विचार यायचा की समोरच्याला मी बोलले तर चालेल की नाही. आय वॉज कन्फ्युज्ड की मला राग आला तर मी गप्प बसायचे, बऱ्याचदा शांत राहायचे किंवा तो राग असा मनातल्या मनात कुढत कुढत काढायचे. सो युअर बॉडी इफ यू डोंट रिॲक्ट युअर बॉडी रिॲक्ट सर्टनली अच्छा. आणि तो कुठल्या तरी आजाराच्या रूपातच रिॲक्ट होतो. म्हणजे मग घशाचा त्रास झाला कारण मी एक्सप्रेस नाही व्हायचे. मग अच्छा. पोटाचा त्रास झाला कारण ट्युमरचं तुला झालं होतं ट्युमर घशाचं? अनेक म्हणजे वादळवाट करत असताना तो ट्युमर डिटेक्ट झाला. हं. आवाजच गेला बोलताना. मग आणखीन छोटे. मग एंडोमेट्रॉसिस झालं. मग आणखीन काही छोट्या गोष्टी झाल्या. त्यानंतर आता हळू-हळू मेनोपॉझल पिरियडकडे. हं. सो मला असं वाटतं की तुमची बॉडी तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते आणि जर तुम्ही तिचं नाही ऐकलत त्यावेळी तर ती कुठल्यातरी आजाराच्या रूपात व्यक्त होते. कारण ते एनर्जी आहे ना, ती निगेटिव्ह एनर्जी आहे ना, ती तिला कुठल्यातरी स्वरूपात बाहेर बाहेर काढायची निघावं असते. लागतं. तर मी हळूहळू ऐकायला शिकले. आता मी काय ठरवलं की मी बोलणार. मला जे वाटतंय ना ते मी एक्सप्रेस करणार. चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस करायचा प्रयत्न करायचा पण मी हं. सांगणार. ते आतमध्ये ठेवणार नाही. समोरच्याला आवडलं, नाही आवडलं हा त्याचा प्रश्न आहे. जर हं. माझी माणसं असतील, माझ्याबरोबर राहतील. जर त्यांचं माझ्या आयुष्यातलं कर्म, कार्य संपलेलं असेल तर ती निघून जातील. आणि अशी अनेक माणसं मधल्या काळात निघून गेली आणि मला त्याचा काहीच त्रास नाही वाटत आहे. खूप जवळची माणसं हं. ज्यांच्याबरोबर आयुष्यातले अनेक महत्त्वाचे क्षण घालवलेले. पण मला असं वाटतं की हळूहळू या मेडिटेशनल प्रॅक्टिसेस असतात ना तुम्हाला एनलाइटन करतात. तुमच्यामध्ये एक वेगळा ऑरा निर्माण करतात, एनर्जी देतात आणि त्यामुळे आपोआपच ही अशी निगेटिव्ह माणसं किंवा ज्यांचं तुमच्या आयुष्यातलं कार्य, कर्म किंवा दायित्व संपलेलं आहे, हं. तुमचं त्यांच्याप्रती आणि त्यांचं ती निघून जातात. आणि आय एम ओके विथ इट. आय एम ओके विथ इट. मी माझ्या दायऱ्यामधली एक 5 माणसं निवडलीत, की ही 5 माणसं मला आयुष्यभर हवी आहेत आणि हं. ह्यांच्यासाठी मी चांगलं वाईट सहन करेन. पण ह्या 5 माणसांसाठीच. 6वा माणूस त्याच्यामध्ये मी ऍड करणार नाही आणि या 5 मधली 4 पण करणार नाही. जोपर्यंत ती माणसं मरत नाहीत तोपर्यंत किंवा माझं काही होत नाही तोपर्यंत. आणि त्याच्यामुळे माझं इतकं आय एम सो सॉर्टेड माहितीये. आय एम सो नाईस. सॉर्टेड की मला कोणाला खुश ठेवावं लागत नाहीये. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू मी पीपल प्लीजर होते काही काळ.
की अच्छा. लोकांना वाईट वाटू नये, लोकांना बरं वाटावं म्हणून मी हे करते. आणि ते करण्याच्या नादात ना माझी खूप ओढाताण व्हायची. कारण मनातनं हम्म. कधी कधी करायचं नसायचं, पण आपल्या बॉडीला आणि आपल्या माइंडला समोरच्याचा आपण विचार करणं. समोरच्याचा नाही करायचा मला समोरच्याचा विचार. यू आर नॉट सो इम्पॉर्टंट. म्हणजे शाहरुख खानचं एक वाक्य मला इतकं ते आवडतं ना, अच्छा. की मैं आपके बारे में अच्छा भी नहीं सोचता, मैं आपके बारे में बुरा बुरा भी भी नहीं नहीं सोचता, मैं सोचता. आपके बारे में सोचता सोचता ही ही नहीं, नहीं. आहे. क्योंकि आप मेरे लिए इम्पॉर्टंट ही नहीं हो. आणि हे आपण जेव्हा स्वतःला की 1 2 3 4 5 हम्म. यांच्या पलीकडे माणसांविषयी विचारच नाही करायचा, तो तुम्हाला त्रासच होणं बंद होतं यार. पण ते सातत्याने करणं गरजेचं आहे, जे तू केलंस. म्हणजे काही वर्षांपूर्वी जी आदिती जेव्हा आपण बोलत असताना त्या गोष्टी जाणवत होत्या आणि आता तू वाटतेस सॉर्टेड. ते बोलतानाही त्या गोष्टी जाणवत आहेत. कारण तू स्वतःवर काम केलंस हा, आणि आपण स्वतःवर काम केल्यानंतर आपल्याला जाणवतं आणि त्यासाठी स्वतःकडेही लक्ष देणं गरजेचं असतं आणि ते तू केलंस मला वाटतं तो वेळ प्रयत्न काढून. करते अजून पण थोडं थोडं काय. इन्सुलिन रेझिस्टन्स येतो, मग लिव्हर इश्यू येतात, मग गट इश्यू येतात, असे असे येत असतात मधनं अधनं. पण तरी ते आता त्याचं प्रमाण खूप कमी झालंय. आणि आपली तब्येत इम्पॉर्टंट आहे. शेवटी मला असं वाटतं की माझं सक्सेस पाहायला माझे आई वडील नाही राहिले मग एका काळानंतर, हम्म. पण माझ्या मुलाचं सक्सेस पाहायला मला राहायचंय, माझ्या नवऱ्याला राहायचंय. आणि हा माझा स्वार्थ आहे. हम्म. किंवा मला अजून उंचीवर पोहोचायचं असेल तर मला हेल्दी राहायचंय. उद्या मला डिरेक्ट करायचं असेल सेटवरती, तर सेटला कंट्रोल करण्याइतकी मी स्ट्रॉंग असले पाहिजे ना. मी अरे हा चलो ऐक पाठ दुखते, अरे बापरे आज नाही हो रहा है, असं मीच आले अशी. नाही. डिरेक्टर किंवा प्रोड्युसरच गुड मॉर्निंग मध्ये आला तर हे असं होतं ना, मलाच होतं तर हम्म. गुड मॉर्निंग असं कोणतरी आलं तर आपल्याला समाधान वाटतं ना. त्यामुळे नाही. मला नेहमी असं वाटतं की तुमच्याकडनं जाणारी एनर्जी ना ऑलवेज पॉझिटिव्ह असली पाहिजे. हं. मला वाटतं ते मेडिटेशन आणि या गोष्टी तू सातत्याने केल्या त्याचा तुला तो परिणाम, हा, फरक थोडं जाणवतो. सातत्य मी सांगितलं ना, माझा सातत्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रयत्न आहे आपला की आपण सातत्याने करत राहावं. पण इट्स गुड. त्या निमित्तानं तू इतकं छान स्वतःबद्दल गोष्टी एक्सप्लोर करू शकली आणि त्यानंतर जे काम करतेस त्याच्यात त्याची खूप मदत होते. पण मी नेहमी कायम तुलाही कॉम्प्लिमेंट देत असते. तू इतक्या छान पद्धतीनं स्टाईल स्वतःला करते, प्रेझेंट करते. सोशल मीडिया असेल किंवा मग विविध रेड कार्पेट्समध्ये आम्ही तुझे छान इंटरेस्टिंग लूक बघतो. तुला त्या क्षेत्राचं काही होतं का, की कधीतरी आपण त्याही गोष्टीमध्ये कारण ते जाणवतं तुझ्यामध्ये आणि ते आम्ही बघतो जेव्हा केव्हा की तू अशी छान काहीतरी इंटरेस्टिंग लुक आणि हे स्टाईल हटके करत असते कायम. कधी कधी प्रेम मिळतं, कधी कधी खूप ट्रोलिंग होतं. ट्रोलिंग बद्दल बोलायचं का? नाही मला फरक नाही पडत. मी तुला काय हां, म्हंटल, हां. या 5 माणसांच्या शिवाय लोकांना काय वाटतं म्हणजे माझ्यात हं. चांगल्या पद्धतीने बदल करण्यासाठी जर कोणी सांगितलं तर मी प्रयत्न करेन. पण ट्रोलर्सना आपण एवढं महत्व द्यायचं का? वो मेरे दिल में जिंदगी में मायने ही नहीं रखते. बरोबर. तर मला त्याचा कधी मला कुठल्याही ट्रोलिंगचा कधीही थोडासा त्रास झाला. पण त्या त्रासाचं रूपांतर मी डिप्रेशन किंवा अँझायटी मध्ये नाही आणलं. सो ते आपल्यावर आहे, किती सोशल मीडिया किती हावी आपल्या होऊ द्यायची आपल्या घरात आपल्यावर. झाडं असतात, त्यांना आपण पाणी घालत असतो. बाहेरच्या रस्त्यावरच्या झाडांना आपण जाऊन जाऊन पाणी घालून पाणी मोठं करत नाही ना. त्यांनी मोठं व्हावं आपली अशी इच्छा असते, अगदी. पण आपण त्यांची निगा नाही राखत. तर मला असं वाटतं की तसंच ना, माझ्या घरातल्या झाडांपुरता मी विचार करेन. हो, म्हणजे तेच काहीतरी तू सोशल मीडियावर काहीतरी ट्रोलिंगच झालं किंवा काहीतरी मुलाखतीमध्ये बोललीस, ते तेवढ्या गोष्टी हे करून त्या दॅट इज मी. हं. तुम्हाला आवडत नाहीये म्हणून मी स्वतःला बदलू शकते का? अगदी. नाही. तर मला शकते, पण मला बदलायचं नाहीये. मी नाईस. अशी आहे ना. आणि मला ऍक्सेप्ट करणारी एक 5-10 माणसं माझ्याजवळ आहेत आणि बरोबर. मला पुरेशी आहेत. पूर्वी असं वाटायचं इथे जाऊन पार्टी करूया, रात्रभर पार्टी करूया, रात्रभर मजा करूया, हे कर. आता असं वाटतं घरी जाऊन शांतपणे, शांतपणे आपण झोपूया, मुलाच्या बाजूला झोपूया, नवऱ्याशी गप्पा मारूया, मित्र-मैत्रिणींना घरी बोलवूया आणि आपण मस्त घरीच जेवण करूया. सो सर्कमस्टन्सेस एवढे चेंज झालेले आहेत पण तुला लाईफचे. ते आवडतं लोकांना वेलकम करायला, आम्हाला जेवण खाऊ खूप घालायला आणि आवडतं. आम्ही गणेश उत्सवात जेव्हा अदितीकडे जातो, ती आवर्जून मुलाखत करशील नंतर, पण तू बस आणि आधी जेवून घे. हां. तर मला जेवू खाऊ घालायला आवडतं कारण तीच अ, आमच्या घरात ना फॅमिली खूप कमी आहे. मित्र-मैत्रिणी आमची फॅमिली आहे. येणारी माणसं त्यांना खाऊ घालणं माझा आणि माझ्या नवऱ्याचा म्हणजे सुहासची आवड आहे. तो अप्रतिम नॉन-व्हेज करतो. मी चांगलं व्हेज जेवण करते. आणि मुळात भरल्या घरात माणसं जेवायला आली ना, की दोघांनाही समाधान वाटतं. हं. म्हणजे
बँक बॅलन्स कमवलेल्या पैशापेक्षा कमवलेल्या माणसांना पाहून आम्हाला जास्त बरं वाटतं. किती आणि छान. तेच माझ्या मुलाचं पण आहे. माणसं आली घरी की त्याला फार आनंद होतो. आई वडिलांकडनं काय आलं होतं? अर्थात तू अनेकदा म्हटलीस की ते या कोणत्या क्षेत्रात नव्हते, हं. मनोरंजन क्षेत्रामध्ये. पण जेव्हा तू स्वतः आई झाली, तुला आईने केलेला तो सांभाळ, ते संस्कार, त्या गोष्टी कॅरी फॉरवर्ड करताना कशा पद्धती झाल्या? अर्थात मूल वाढवत असताना आई नव्हती. हं. ते तू खूप मिस केलं अनेकदा बोललीस. हो. पण आई वडिलांकडनं जे आलंय, ते आता या क्षेत्रात काम करत असताना किंवा एक थॉट असतो, तो विचार असतो, त्यांची संस्कार देण्याची एक पद्धत असते. कोणती गोष्ट तुला जाणवते आणि ती तू सातत्याने पुढे नेऊ पाहतेस? मला असं वाटतं की माझ्या वडिलांकडून माझ्याकडे पर्सिस्टन्स आला, की एखादी गोष्ट आपल्याला येत नाही म्हटल्यावर त्याच्यावर त्याच्यावर काम करून ती येण्यासाठीची जी प्रोसेस असते ना, हं. ती प्रोसेस आली माझ्याकडे. अच्छा. माझ्या आईकडून माझ्याकडे दायित्व आलं. प्रेम वाटायची हे आली. कारण माझी आई इतकी प्रेमळ होती ना, म्हणजे आत्ता मला असं वाटतं, की अरे, आता इट्स टाईम टू गिव्ह बॅक. आणि तेव्हा आई नाहीये. मला इतका त्रास होतो ना, की पूर्वी माझ्यासाठी मला छोटासा त्रास झाला, की धावत कल्याणवरनं बँक संपवून ती बोरिवलीला यायची. रात्र-रात्र माझ्याबरोबर राहायची. परत ऑफिसला जायची, परत यायची. सो तिने मला खूप दिलं, जेव्हा शक्य होतं तेव्हा. तिन्ही मुलींना सांभाळताना. कारण हं. 2 मुली कल्याणला असायच्या. मी एकटीच मुंबईमध्ये असायचे. अच्छा. तर आता जेव्हा माझी द्यायची वेळ आली ना, तेव्हा यार आई पण नाहीये, बाबा पण नाहीये, सुहासची आई पण नाहीये, बाबा पण नाही, मग द्यायचं कोणाला? हं. तर मग एक वक्त पे हम लोग ने समझौता कर लिया, की मी सुहासला देणार. जे काही माझं दायित्व राहिलंय किंवा जे काही मला प्रेम द्यायचंय, आनंद द्यायचा आहे, ते मला आता सुहासला द्यायला लागणार आणि माझ्या मुलाला द्यायला लागणार किंवा माझ्याकडे जी हेल्प आहे ताई, चैताली, म्हटलं की आपण देऊया. हं. सो मला असं वाटतं, की ते मग त्या क्षेत्रात त्यासाठी मी ना आईला मिस करते, बाबांना मिस करते. माझ्या बहिणी आहेत ऑफकोर्स माझ्याबरोबर, पण त्या सुद्धा लांब-लांब आहेत ना गं. तर मी माझ्या बहिणीला सांगते, की पुण्यावरनं शिफ्ट होतो आणि मुंबईत ये बाबा. कारण तिचा मुलगाही आरीनपेक्षा अबीर एक 3 महिन्यांनी मोठा आहे. तर सिबलिंग्ज नाही राहिलेत गं मुलांना. हं. त्यामुळे मैत्री, फॅमिली, प्रेम, ॲडजस्टमेंट याचं महत्त्व नाही राहिलंय. तर ते हवं-हवंसं वाटतं मला. म्हणजे हं. मला भरलेलं घराची इतकी लहानपणापासून सवय आहे ना. हं. कुठल्याही कार्यक्रमाला माझे बाबा आठवते असं मुंडासं बांधायचे आणि एक 25 आमची बेसिक फॅमिली म्हणजे आत्या, काका, हे, ते, अच्छा. आजी, आजोबा. फॅमिली एक 25-30 लोकांची असायची. त्यामुळे हं. महिना 2 महिन्यातनं एकदा 25-30 लोकं बिर्याणी खायला जमलेली असायची आणि बाबा बांधून सगळ्यांना बिर्याणी वाढत असायचं. तर मला असं वाटतं, की ते गिव्हिंग नेचर माझ्या आई-बाबांकडनं आलंय. नाईस. पण या सगळ्या गोष्टी एक आठवणींमध्ये कायम असतात आणि ते कायम राहणार आहे असं मला वाटतं. पण तुला या क्षेत्रात काम करत असताना कोणती गोष्ट सातत्याने मोटिव्हेट करते? अर्थात अभिनय करायला आवडतंच. पण एक गोष्ट असते ना, की हे करत असताना हे समाधान मिळतंय बाबा आपल्याला. ती कोणती गोष्ट असेल जे तुला कायम काम करण्यासाठी मोटिव्हेट करतं? आता 2 विरोधाभासी उत्तर होतील. अच्छा. की जे मी मगाशी म्हटलं, की लेट गो करायला शिक, हे मी शिकतेय. पण डोंट गिव्ह अप ही गोष्ट मला मोटिव्हेट करते. आणि मला असं वाटतं क्रिएटिव्हिटी. हं. माझ्या मेंदूला सतत चालना देत राहा. मला हास्य जत्रेला सगळ्या लोकांचं कौतुक वाटतं, कारण आनंद वाटतो त्यांच्याकडे बघून, कारण त्यांचा मेंदू ॲट वर्क 24/7 आहे. आपण ज्या क्षेत्रात म्हणजे ज्या डेली सोपमध्ये म्हणा किंवा फिल्म्समध्ये म्हणा, एका फिल्मवर तुम्ही काम केलंत, बाजूला होतं. कॉमेडी करणं खूप कठीण आहे हं. आणि त्याच्यासाठी तुमचा डोकं सतत चालू लागतं आणि मला ते सतत चालू ठेवायला आवडतं. हं. तेव्हा मला ते म्हणून मला कॉमेडी करायची, की मला ते सतत एक्सप्लोर करायचं कॉमेडी स्वतःला. करावंसं आणि वाटतंय कॉमेडी हो, कॅरेक्टर किंवा आतमधनं काहीतरी. खूप वाटतंय मला आता आणि मी वाईट कॉमेडी नाही करत. मी बरी कॉमेडी करू शकते असं हो, मला बघितलं वाटतं. की आम्ही. इतकी उत्तम तू करतेस. पण आवडेल मला असं वाटतं की या मुलाखतीच्या निमित्तानं तू बऱ्याच इच्छाही व्यक्त केलेल्या आहेस. तुला दिग्दर्शनात, निर्मिती क्षेत्रात यायचंय, कॉमेडी करायची, फिल्म्स एक्सप्लोर करू पाहते आणखीन आणि आम्हाला आवडेल आगामी काळामध्ये किंवा मला याच. आरीनला सिबलिंग पण हवंय, पण आता ते शक्य नाहीये. ती पण इच्छा आहे, पण आता ते शक्य नाहीये. अच्छा. पण आत्ता मला खूप असं वाटतं, की एक सिबलिंग पाहिजे आरीनला. पण सुदैवाने त्याच वेळी माझ्यासमोर एक फॅमिली शिफ्ट झालीये. त्यांना आरीनपेक्षा छोटी मुलगी आहे हं. आणि ती बऱ्याचदा आमच्या घरी असते.
अच्छा. आणि हे झोरो म्हणजे माझ्याकडे डॉग होता. हो. तो 2 वर्षापूर्वी गेल्यानंतर आर्यन सुद्धा खूप डिप्रेशनमध्ये गेला होता. कारण मी सुद्धा होते. तर मला तेव्हा प्रकर्षाने जाणवलं, की एक पेट किंवा पेट हे सिबलिंगच असतं. हं. तर तो सिबलिंग गेल्यानंतर आर्यनमध्ये झालेला बदल मी पाहिला आणि अच्छा. त्याच काळात समोर ती फॅमिली राहायला आली. त्यांनी बुबू घेतला. हं. त्यांना छोटी मुलगी आहे आणि त्याच्यामध्ये हळू-हळू आर्यनचं खुलत जाणं मी बघितलं. तर मला असं वाटतं, की ते सिबलिंग असणं खूप महत्वाचं आहे. हं. तुम्ही अनेक गोष्टी ज्या आई-वडिलांशी शेअर नाही करत, त्या तुम्ही छोट्या भावाशी, बहिणीशी, मैत्रिणीशी, मित्राशी शेअर करता आणि ते जवळ समोरासमोर असेल ना, तर ते करतात. आता मी ते बाहेर यावं म्हणून आर्यनला एक डायरी लिहायची सवय लावली 8 वर्षाच्या वयात, अच्छा. की ही तुझी पर्सनल डायरी आहे. त्याच्यावर त्यांनी लिहिलं, "आर्यन्स पर्सनल डायरी. प्लीज डोंट रीड इट. इट इज माइन. डोंट टच इट." असं वगैरे लिहितो आणि त्याच्यामध्ये त्याला अच्छा. राग आला तर तो भले 4 लाईनीत लिहितो. पण मी वाचत नाही असं त्याला सांगते, पण रात्री उठून अशी वाचते ती, की त्याच्या मनात काय आहे. कारण तो ना एक्सप्रेस करणारा मुलगा नाहीये. काही मुलं अच्छा. कशी येऊन भडा, 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 हं, भडा हं. बोलून मोकळी होतात. शांत तो असतात. शांत आहे, तो विचारी आहे, त्यामुळे तो एक्सप्रेस कमी होतो. आणि अशा वेळे त्यांना लिखाणातनं ते किंवा चित्र काढण्यातनं ते एक्सप्रेशन्स ते बाहेर काढू शकतात. हं. त्यामुळे त्याला चित्र काढू देते. त्याला लिहायची सवय लावली आहे. त्यामुळे हळू त्याच्या मनात काय चाललंय माझ्यापर्यंत पोहोचतं. हां. तर या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत गं. पण मला असं वाटतं, की तेच आपण आयुष्यात अ, आणल्या किंवा आपण आयुष्यात त्याचं अवलंबन केलं, तर हं. खूपच आयुष्य सुकर होतं. सुपर्ब. मला खूप छान वाटलं. मला खूप ऊर्जा मिळाली आहे तुझ्याकडनं आदिती या निमित्तानं आणि मला वाटतं की शक्ती टॉकच्या निमित्ताने विविध कलाकारांना भेटते आणि त्यांच्याकडनं त्यांचे लाईफ एक्सपिरियन्सेस असतील, त्यांचा प्रवास असेल किंवा अशा पद्धतीचं तू ज्या पद्धतीने ही ऊर्जा शेअर केलीयेस ते माझ्यासाठी खूप छान होतं. कारण या सगळ्या एपिसोड्समधनं मला काहीतरी छान मिळालेलं आहे मला असं वाटतं आणि आज तुझ्यासोबत गप्पा मारून मला खूप छान वाटलंय. थँक यू. मला पण तुमच्या बँड्राच्या ऑफिसमध्ये सकाळच्या येऊन इतकं समाधान वाटलं. इतकं फ्रेश आहे ना हे छान ऑफिस. वाइब्स आहेत. छान वाइब्स आहेत. आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा आगामी काळात जे करशील, आत्ता जे करते त्या सगळ्या गोष्टीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आदिती. थँक यू. थँक यू थँक प्रेरणा. यू सो मच आदिती. तुझ्या नावातच प्रेरणा आहे. थँक यू सो मच आदिती.